आहे ते कधी नाकारायचं नसतं. तू तिथं जायचं, आपली नोकरी सुरू करायची, वाटलं तर तू नंतर बदल कर, पण हे सोडायचं नाही. 82ला मी शिक्षक म्हणून कोरकुंडीला आलो. मुख्याध्यापक पवार सर होते. माझ्यापेक्षा मला वाटतं 5-6 वर्षाचा अनुभव त्यांचा होता आणि माझे समवयस्क जवळ मोडक आणि जगताप सर हे 2 शिक्षक तिथे होते. आंबोलीचे शिंदे सर होते आणि तिथं मी सुरू केलं. पण इथं टिकेन की नाही याची मला खात्री वाटत नाही, कारण एकदम हा भाग नवीन आलेला. त्याच्यानंतर काही इंटरव्ह्यू पण मी दिल्या, सिलेक्शन झालं, पण मला या मंडळींनी म्हणजे जगताप सर मोडक सरांनी काही सोडलं नाही. त्याच्यानंतर 1988 पर्यंत मी तिथं काम केलं. इमारत बांधण्यासाठी काय काय केलं हे अगदी गणेश बेंद्रे असेल किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. याच्यामध्ये माझाही सहभाग होता. अगदी भुईमुगाच्या शेंगा उपटण्यापासून जाधव सरांनी ज्याचा उल्लेख केला, लेझिम पथक, त्याच्यामध्ये कीबोर्ड म्हणजे कॅसिओ वादनाचं महत्त्वाचं काम माझ्याकडे असायचं. जाधव सर त्याचे हा जो स्पीकर आहे ती व्यवस्था ते पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून निधी गोळा केला आणि 88 पर्यंत मी काम केल्यानंतर 1988 साली राजीव गांधींनी नवोदय विद्यालय सुरू केली केंद्र सरकारची. आणि ही विद्यालय सुरू केल्यानंतर त्यांना निम्मा स्टाफ अनुभवी शिक्षकातून 5 वर्ष किमान अनुभव असलेले भरायचे होते आणि निम्मा स्टाफ डायरेक्टमधून भरायचा होता. मी डेप्युटेशनसाठी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि माझी निवड झाली. 1988 ते 90 जे नवोदय विद्यालय जिथं जिल्ह्यातले फक्त निवडक म्हणजे उत्तुंग बुद्धिमत्तेची 80 मुलं येतात आणि त्यांना शिकवण्यासाठी मी नवोदय विद्यालयात गेलो. पण 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर मला असं वाटलं की नवोदय विद्यालय माझ्यासाठी नाही. प्राचार्य म्हणजे मला अगदी विनंती करत असताना सुद्धा मी नवोदय विद्यालय सोडलं आणि माझ्या राष्ट्रीय विद्यालयाला मी परत आलो. पवार सरांची ही इच्छा होती की मी नवोदयमध्ये राहू नये आणि त्यानंतर एकूण 25 वर्ष माझी सेवा कोरकुंडीत झाली. 2 वर्ष नवोदय विद्यालयाकडं संजय फोन कर ना काम केलं मी तर बोलो. आणि तिथून आल्यानंतर परत 2008 पर्यंत कोरकुंडीतच मी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर समता विद्यालय उरळी देवाची या ठिकाणी